देवगड जामसंडे शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी टाकलेला हा मास्टर स्ट्रोक आगामी निवडणुकांमध्ये भाजपासाठी निर्णायक ठरणार यात शंका नाही. व्यवसायाने ऑटोमोबाईल इंजिनियर असलेले निनाद देशपांडे यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. 2006 मध्ये एक सामान्य शिवसैनिक म्हणून सुरू झालेला हा प्रवास त्यांच्या कष्टाने आणि निष्ठेने आज एका मोठ्या उंचीवर पोहोचला आहे. 2006 मध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. संघटनेतील कामाची दखल घेत 2013 मध्ये युवासेना देवगड तालुका प्रमुख पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली. आपल्यावर मिळालेल्या जबाबदारीतून त्यांनी संघटना वाढवण्यासाठी विशेष भर दिले. कोणतेही काम पक्षाचे असो, एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी ते पूर्ण केले. कधीही पदाची मिजाज न मिरवता आपण एक सर्वसामान्य कार्यकर्ता शिवसैनिक असल्याचं त्यांच्या नेहमीच कर्तृत्वाने पाहायला मिळालं. धडाडीच्या नेतृत्वामुळे 2023 मध्ये युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत त्यांनी संघटना वाढवण्यासाठी विशेष योगदान दिले. निनाद देशपांडे यांनी केवळ संघटना वाढवली नाही, तर ती सत्तेपर्यंत पोहोचवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. देवगड जामसंडे नगरपंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष बसवण्यासाठी त्यांनी आखलेली रणनीती आणि घेतलेले कष्ट सर्वश्रुत आहेत. या विजयात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला असून ग्रामीण व शहरी भागात तरुणांना एकत्र जोडण्यात ते नेहमीच यशस्वी ठरले आहेत. तोच चाणक्य आता भाजपच्या गोटात सामील झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. राजकारणातही देशपांडे यांचा दांडगा जनसंपर्क असल्याने रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सोयी सुविधांबाबत त्यांनी सातत्याने शासन स्तरावर पत्रव्यवहार करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या संघटन कौशल्याचा आणि प्रशासकीय कामाच्या प्रदीर्घ अनुभवाचा मोठा फायदा आता भाजपाला देवगड तालुक्यात होणार आहे. नीना देशपांडे यांच्या भाजप प्रवेशामुळे पक्षाची ताकद दुपटीने वाढणार असून भाजपमधील युवा फळीला यामुळे नवी ऊर्जा मिळेल असा विश्वास राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे. निनाद देशपांडे यांचे नेतृत्व आणि कर्तृत्वाची पोचपावती म्हणून येणाऱ्या काळात भाजपमध्ये त्यांच्यावर एखादी मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल अशी देखील चर्चा आता रंगू लागली आहे. देवगड जामसंडे शहराचा शाश्वत विकास आणि सामान्यांचे प्रलंबित प्रश्न प्रभावीपणे सोडविण्यासाठी मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी प्रतिक्रिया नीना देशपांडे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, समर्थ न्यूज, देवगड. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.